नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की डिसेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, जेव्हापासून डीबीटीद्वारे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तेव्हापासूनची माहिती आपल्याला वेबसाईटवर बघता येणार आहे। तुम्हाला किती हप्ते जमा झाले आहे, तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे, कोणते हप्ते यायचे आहे, ती सर्व माहिती आपल्याला बघता येणार आहे। मित्रांनो, आपण 6 महिन्याआधी याविषयी माहिती बघितली होती, परंतु त्यावेळेस डीबीटीद्वारे पैसे जमा होत नव्हते, त्यामुळे आपल्याला स्टेटस दाखवत नव्हते। परंतु आता आपण स्टेटस चेक करू शकतो। बेनिफिशियरी PDF या ठिकाणी डाउनलोड करू शकत आहे। म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल तुमच्या योजनेविषयी, तुमचा अकाउंट नंबर, तुमचा किती महिन्याचे हप्ते आलेले आहेत, किती हप्ते बाकी आहेत, ते सर्व काही डिटेल आपल्याला त्या PDF मध्ये बघायला मिळणार आहे। तर मग मित्रांनो, या योजनेविषयी सर्व माहिती तुम्हाला आता वेबसाईटवर मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही वेबसाईट कोणती आहे, कसे डाउनलोड करायची आहे, PDF स्टेटस कसे चेक करायचे आहे, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला sasmahaait.org या ठिकाणी जायचं आहे। त्या ठिकाणी बेनिफिशियरी स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे। तर मग ते कसे चेक करायचे ही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी जाऊन चेक करू शकता। तर मग मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला MahaIT SAS किंवा sasmahaIT.org अशी वेबसाईट टाकून घ्यायची आहे। ही मित्रांनो, या वेबसाईटवर ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होईल। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन। नो युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर गेट OTP ला क्लिक करायचा आहे। जो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, OTP आला की तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने साईट ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करता येईल। मग तुमचे ओपन झाल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता। आणि स्टेटस चेक करताना साईडलाच ऑप्शन आहे की तुमची बेनिफिशियरी डिटेल्स ही तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोडसुद्धा करू शकता। मग अशा पद्धतीने तुमची सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे। आणि त्यामध्ये बेनिफिशियरी डिटेल्समध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणकोणत्या महिन्याचे तुम्हाला पैसे आलेले आहे, किती महिन्याचे पैसे आलेले आहे आणि कोणते या ठिकाणी महिन्याचे पैसे तुम्हाला बाकी आहे। परंतु मित्रांनो, ज्या महिन्यापासून तुम्हाला डीबीटीद्वारे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्याच महिन्याचे पैसे या ठिकाणी दिसणार आहे। या ठिकाणी हे जे आपले लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी सर्व माहिती त्यांची या ठिकाणी दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, मोबाईल नंबर कोणता आहे, पत्ता काय आहे, त्यांचा परमनंट ॲड्रेस काय आहे, त्यांची कधीपासून पैसे मिळालेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले, मे महिन्याचे पैसे मिळाले, त्यांची 2 महिन्याचीच या ठिकाणी डिटेल दाखवत आहे, कधी मिळाले, तारीख पण आहे, त्यांचा अकाउंट नंबर आहे, सर्व काही डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या योजनेविषयी, तुम्हाला किती हप्ते मिळाले त्याविषयी सर्व काही डिटेल्स माहिती अशी PDF स्वरूपात डाउनलोड करून बघू शकता। तसेच मित्रांनो, या पद्धतीने जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरद्वारे जर माहिती बघताना आली तर तुम्ही आधार नंबर सुद्धा टाकून या ठिकाणी माहिती बघू शकता। सर्वप्रथम आधार नंबर टाकायचा आहे, नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट OTP आधार OTP या ठिकाणी क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला OTP आल्यानंतर तो OTP टाकल्यानंतर समोर तुमची बेनिफिशियरी डिटेल्स या ठिकाणी चेक करता येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता। या ठिकाणी जर तुमचं नाव आलं नाही, तुम्हाला तुमची योजनेचा या ठिकाणी जर तुमचं या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नसेल किंवा आधार कार्ड रजिस्ट्रेशन नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीने एरर येत आहे की तुम्हाला त्या ठिकाणी काय येत नाही, तुमचा OTP काय येत नाही किंवा तुमचे नाव काय येत नाही। तर त्या ठिकाणी जो एरर येईल त्यामध्ये तुमची काय त्रुटी आहे ती सांगितल्या जाणार आहे। त्यानुसार आपल्याला त्या सूचनांचे पालन करायचे आहे। जर कोणाला त्या पद्धतीने आले नाही, ओपन झाले नाही, बेनिफिशियरी डिटेल दिसले नाही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण त्याविषयी मार्गदर्शन करूया। तर मित्रांनो, जर तुम्हाला आले नाही तर तुम्ही या ठिकाणी पुढील प्रमाणे कागदपत्र देऊ शकता। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील जनतेला आता पैसे DBT मार्फत जे आधार लिंक बँक पासबुक आहे त्यावर मिळणार आहे। त्यासाठी या लोकांनी आपले स्वतःचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे। तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे।
हे काम केल्यानंतर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँकेची पासबुक झेरॉक्स प्रत, आधारला लिंक केलेला चालू मोबाईल नंबर हे आपल्या गावचे तलाठी कार्यालय अथवा तहसीलदार ऑफिस या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना या ऑफिसमध्ये कागदपत्रे जमा करायची आहे। मग मित्रांनो, कोणी करायचे आहे की ज्यांचे नाव या ठिकाणी येत नाही, डिटेल येत नाही किंवा ज्यांना पैसे जमा झालेले नाही अशाच लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे जमा करायची, कारण की ही कागदपत्रे आता जमा केल्यामुळे तुम्हाला DBTद्वारे पैसे मिळत आहेत। ज्यांनी केले नाही, ज्यांची नोंदणी झाली नाही, त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, हयातीचा दाखला, तलाठी कार्यालय किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना या कार्यालयात ही जमा करायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।